तोबाकुडव आपणास पुन्हा विनंती. गावचे सरपंच आहेत, प्रथम नागरिक, आपण व्यासपीठावर बसायचं आहे सर. मुकाबला एक कड़क होगा क्योंकि दोनों टीमें एक एक मैच जीत चुकी है. जो हारेगा वो पलटवार करने के लिए वापस रहेगा, जो जीतेगा वो अपने आप को आखिर तक सिद्ध करने के लिए इस प्रतियोगिता में खेलेगा. नमस्कार, सभी का स्वागत मैदान पर इस प्रतियोगिता में. एक जबरदस्त कहानी और कहानी का मैं कहूंगा इस वक्त खेल. दो दिग्गज टीमें आमने सामने. जिस टीम ने आखिरकार मैच में अपने रहने की आने की उनकी वो टीम मैदान पर इस मैच में. आरोलेश्वर आरोली प्रीमियम लीग 2022 और तमाम चाहने वाले तमाम दर्शक हम सभी का प्यार भरा नमस्कार. लंच का टाइम हो चुका है, लेकिन मैं कहूंगा भाई आज मुकाबला बिल्कुल कड़क मैदान में. विघ्नेश और दीपक ओके हम पर रेडी है. सचिन के हाथ में गेंदबाजी का मोर्चा. विघ्नेश एक विस्फोटक खिलाड़ी मैदान पर सामने मैच में. ओ शुरुआत सीधे बल्ले से लॉन्ग ऑन बाउंड्री पर. उतनी बढ़िया फील्डिंग मैदान में. मैं कहूंगा 100% मार्क दूंगा इस फील्डिंग के लिए. भाई क्या फील्डिंग एफर्ट वहां पर. टीम के मालक बहुत खुश है. ये देखिए बीच बीच में आवाज आ रही है. आवाज है टीम के ऑनर दिनेश बाकर की. दिनेश बाकर को पहचानने की कोई आवश्यकता नहीं है भाई. बाजी प्रभु की आपने अगर फिल्म देखी है तो आप समझ जाइए भाई. शेर जैसी दहाड़ और पूरा पसंद से लथपथ, उस अंदाज में आप देख सकते हो उसको. बिल्कुल बड़ी पैर के समय पर कड़ी धूप में वो खड़े हैं और सिर्फ
जो कि खिलाड़ी खड़ा होगा पूरी बाउंड्री में धूप में, वो होगा दिनेश के उनका मालक। वापस खेल मैदान पर इस वक्त दीपक जो कि स्ट्राइक पर रहेगा। 1 रन निकल चुका इस वक्त पहली गेंद पर। शॉर्ट टर्म पुल करने का प्रयास सीधा मिड ऑफ पर और आउट मैदान में। जिनको मिलती पहली सफलता, टीम का स्कोर 1 पर पहुंचा। मैच में दाई और बाई की जोड़ी मैदान पर। दीपक टीम का ऑनर, टीम का मालक, टीम का सर्वे सर्वा। इस पहले मैच में एक बहारदार बैटिंग। आज हीरो से पल भर में 0 मैदान पर आउट होकर निकलता हुआ, और कद बिल्कुल छोटा लेकिन कारनामा हाल ही में गोवा राज्य में एक बेहतरीन प्रतियोगिता में 100 रन की एक लाजवाब बैटिंग, वो पीटर फर्नांडिस इस वक्त स्ट्राइक पर। गेंदबाजी पर वापस इस वक्त सचिन रहेंगे मैच में। ओ बिल्कुल पैरों में गेंद थी, गैप में खेलने का प्रयास किया था, हालांकि टाइमिंग उतनी बेमिसाल नहीं। मिडॉन के खिलाड़ी के बिल्कुल करीब गेंद गुजरे, टकराई उनसे पैर से गौरव से, लेकिन तब तक सिंगल लेने के लगभग आसार समाप्त, और टीम का स्कोर 1 विकेट के नुकसान पर 1 पर पहुंचा इस मैच में। माहौल कड़क है, सबक कहानी है चाहने वालों की, वो उत्कंठा, वो तौबा कर दिया है मैदान में। ऑफ टर्म के बार कट किया गेंद को पॉइंट पर 1 रन के लिए। सिंगल के साथ पीटर ने खाता खोला और टीम का स्कोर अब मात्र मैदान में पहुंचा 2 पर। एक जबरदस्त कहानी है, माहौल कितना बेहतर देखिए इस माहौल पर दोपहर के समय पर, और शायद काफी लोग जो लंच के लिए जा चुके हैं उनसे हम जरूर कहना चाहेंगे, वो यूट्यूब पर इस माध्यम से tennis.com के माध्यम से मैच देख रहे हैं। और स्ट्राइक पर अब मात्र विघ्नेश मैदान पर। विघ्नेश आपके हर छक्के के लिए लगभग 50 रुपए का इनाम मैदान पर। सागर वस्त इनकी तरफ से। अगर सागर वस्त को देखा जाए तो हाल ही में जो प्रतियोगिता हुई थी वहां पर जो कि शिरोडा के मैदान पर काफी समर्थन था, लेकिन आज समर्थन किसे करे यह भी बहुत बड़ा सवाल मैदान पर। वापस खेल मैदान में। ओहो, फंस गई गेंद हवा में, शायद मौका, लेकिन ऐन मौके पर गेंद 2 खिलाड़ियों के बिल्कुल बीच में से निकली। 4 रन के मैदान पर। कोम सरबताची पर्वणी आहे। सन्माननीय श्रीकांत राजपक्षे या राज्याध्यक्ष याचकडून या स्पर्धेमध्ये खासकर आकर्षक कोरस ज्यूस आहे आपल्याला प्यायचे आहे, तर आपण नक्की या इकडे, कारण एक आकर्षक या गरमीमध्ये कोकम सरबत हे खरोखर थंड असतं आणि आपणही त्याचा आस्वाद घ्यावा। श्रीकांत राज्याध्यक्ष याचकडून पुरस्कृत आहे स्पर्धेमध्ये। धन्यवाद सर, आपलं स्वागत। आणि त्यांचा बॅनर आहे, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर त्या बॅनरवरती आहे। आपणास जर कोकम सर आवडलं असेल आपण कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्यासोबत। वापस खेल मैदान पर। ओ हो, और एक बार फंस गए गेंद, गौरव है सामने, और ये दूसरा विकेट मैदान पर, आउट मैदान पर।
अपनी पावन खिंड बचाई लड़ाई इस वक्त जो कि नॉस्टैक का पीटर, और पीटर नॉस्टैक पर सब कुछ देख रहा है मैदान पर। 2 विकेट नुकसान के बाद टीम का स्कोर अब मात्र मैदान में पहुंचा 6 रन पर। सचिन के क्रूशल बॉलिंग, और अब मात्र पहले मैच का मैन ऑफ द मैच का दावेदार। आमने सामने लड़ाई दोनों की, नॉस्टैक एंड पर पीटर और स्ट्राइक एंड पर अब मात्र उनके सामने मैदान पर नए खिलाड़ी अल्केश मैदान पर। अल्केश एक ऑलराउंडर खिलाड़ी है कि अंपायर हॉकी टॉकी पर पूछ रहे कि किस तरह से माहौल, ये सब कुछ ठीक ठाक अंपायर, ऐसा कुछ सभी को मानना आ रहा है। और साथ साथ वापस गौरव गड़ेकर जो कि मैदान पर एक ऑलराउंडर के, एक प्रतिभाशाली खिलाड़ी, 2 ऑलराउंडर आमने सामने मैदान में। और इस बार कट कैगन को कवर पॉइंट के ऊपर से निकले, पहला रन बहुत तेज निकला। पीटर अमूमन विकेट के बीच में तेज होंगे, उससे कोई शक नहीं होगा कि युवा खिलाड़ी ये अगर 100 रन बनने की काबिलियत रखते तो विकेट के बीच में तेजी होंगे। 2 रन वहां पर बनते हुए, और 2 रन के साथ टीम का स्कोर अब मात्र पहुंचा 8 रन पर। अमृता स्पोर्ट टीम जो कि दिनेश बाकर ये खुद मालिक है उनके, और हर जर्सी पर उनका नाम है। भाई नाम लिखने की सर जी कोई जरूरत नहीं है, आपकी पहचान आपकी आवाज है, आपकी टीम पहचान है। और अपने खिलाड़ियों को विश्वास देते हुए उत्साह दिखाते हुए मैदान पर। ओह बढ़िया लाइन, बिल्कुल अच्छी लाइन, बिल्कुल बढ़िया लाइन। देखिए ऑफ स्टंप की लाइन बाहर रखी, तेज लाइन है, बहुत गति के साथ गेंदबाजी करते हैं, लेकिन लाइन भी इतनी अच्छी थी कि ऑफ स्टंप का पॉइंट पीछे रखा है, शायद पॉइंट मतलब पीछे मतलब सर्कल के ठीक पास रखा है। एक कवर, एक पॉइंट, एक शॉर्ट कवर, एक शॉर्ट मिड ऑफ, एक स्लिप पॉइंट, और जो कि एक स्लिप पर या ऑफसाइड पर 4 और लॉन्ग ऑफ पीछे, मतलब 5 खिलाड़ी ऑफसाइड पर प्रोटेक्शन देगा। और लाइन देखिए ऑफ स्टंप के बाहर है। हम जरूर कहेंगे दिनेश बाकर आपसे, क्योंकि ये बहुत अच्छी टीम आपने चुनी है, खासकर गौरव गड़ेकर जो कि एक तेज रफ्तार की बॉलिंग मैदान पर। शॉर्ट पिच बाउंस, अतिरिक्त उछाल, बिल्कुल फंस गई गेंद, हालांकि विकेट कीपर तक नहीं पहुंची, गेंद निकली बैकवर्ड स्क्वायर लेग तक, 1 रन निकला। और सिंगल के साथ जब तक अल्केश मैदान पर पहुंचेंगे 3 पर, और टीम का स्कोर अब मात्र मैदान में पहुंचा जबकि इस वक्त 9 पर 2 विकेट नुकसान के बाद मैदान में। बाड़ू इलेवन टीम जो आज पहले टीम टॉस हार चुकी है, टॉस हारने का बैटिंग करने का मौका। शुरुआत में विघ्नेश लग रहा था, एक चौवा निकाला, विस्फोटक बैटिंग करने की दीपक जी ने पहले मैच में एक ठोस शुरुआत की थी। दीपक 0 पर निकला, विघ्नेश मात्र सिर्फ और सिर्फ 5 रन पर निकला। 2 खिलाड़ी लौटे, और अब पीटर और अल्केश, इनके बीच में ये बिल्कुल पार्टनरशिप बननी चाहिए मैदान पर। दूसरी ओर से देखा जाए तो कवर बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है मैदान पर पीटर के लिए, एक स्लिप है तैनात है, एक बैकफुट पॉइंट है, एक शॉर्ट कवर है, और एक लॉन्ग ऑफ है। ये कुछ खिलाड़ी इस वक्त पीटर के लिए 4 ऑफसाइड पर टोटल 5 खिलाड़ी मौजूद है, मतलब लाइन पीटर को ऑफ स्टंप के बाहर होगी, उसमें कोई शक नहीं होगा। लेकिन पीटर एक अनुभवी खिलाड़ी है, ज्यादा अनुभव पाले में नहीं, लेकिन उन्होंने बल्ले से काफी रन बनाए, काफी समझ बूझ भरी बैटिंग करते, लीग मैचेस हो, पंचायत लेवल हो या तालुका हो, जो हर जगह पर इनका एक अलग दबदबा है। कद बिल्कुल छोटा, लेकिन विकेट कीपर बल्लेबाज पीटर फर्नांडिस इस वक्त स्ट्राइक पर मैदान में। ओ बढ़िया क्रिकेट, सीधा खेला हल्के हाथ से गेंद को। देखिए सोच सही है, आपका प्रमुख अगर गेंदबाजी कर रहा है और सामने आपके पास अल्केश हो, तो आपको कुछ नहीं करना, आपको सिंगल लेकर स्ट्राइक रोटेट करना पड़ेगा। एक समझ बूझ भरी खेल, क्योंकि देखिए समझदारी का काम ही सकता है। पता है कि 5 ओवर का मुकाबला चल रहा है, दूसरा ओवर और टीम का स्कोर है लगभग 11 रन, 10 रन मैदान पर। तो आपको क्या करना है, ये सोच पीटर की है, पीटर ने सही किया, 1 रन निकलकर स्ट्राइक को वापस कर दिया इस वक्त अल्केश के हाथ में। बढ़िया क्रिकेट, कट किया गेंद को, बैकफुट कवर पॉइंट पर 1 रन निकलता हुआ। देखिए शॉट कितना बेहतर, शरीर के आखिरी तलक करीब ली गेंद को, आखिरी समय पर सिर्फ बल्ले का ब्लेड खोला, जहां से सिंगल निकला। सिंगल के साथ रनों में इजाफा, टीम का स्कोर अब मात्र मैदान में पहुंचा जबकि 11 रन पर। माहौल बिल्कुल खूबसूरत है, बिल्कुल अच्छा माहौल मैदान पर, और दिनेश बाकर लॉन्ग ऑन दिशा पर, जो कि लॉन्ग ऑफ पर बिल्कुल अपनी टीम बिल्कुल विश्वास दिखाते हुए कि वो उनके साथ रहेंगे, और उसी अंदाज से गौरव वापस मोर्चे पर। ओ शॉर्ट पिच गेंद, शायद मैं कहूंगा विकेट कीपर ने भरपूर प्रयास किया, गेंद निकली लॉन्ग लेग बाउंड्री पर, कुछ पर लगा के भाई बिल्कुल मैन ऑफ द मैच में, जिस दोनों ने मैन ऑफ द मैच लिया, पीटर और जो कि इस वक्त स्ट्राइक पर गौरेश, इन्होंने गेंदबाजी पर लगा के भाई काम हो गया। इन मौके पर कैच छूटा, कैच छूटने के बाद निकला सिंगल, और टीम का स्कोर 2 और समाप्त, 2 विकेट नुकसान के बाद 12 रन मैदान पर इस मैच में।
एक्सप्रेस इस नाम से लोग इस खिलाड़ी को जानते हैं, लेकिन आमने सामने बिल्कुल एक अरावली का एक गुणवान खिलाड़ी पीटर फर्नांडिस उस टाइप पर। पीटर जो कि इनके पास प्रतिभा बहुत है, कद बिल्कुल छोटा लेकिन काबिलियत इनमें बहुत ज्यादा, और सामने बाबा राउंड रैकेट से और बढ़िया टाइमिंग वहां पर को खिलाया, कवर बाउंड्री पर पहला रन बहुत तेज निकला, हालांकि अच्छी फील्डिंग साथ साथ अच्छा थ्रो सीधा स्ट्राइक एंड पर, लेकिन तब तक मिलेंगे 2 रन मैदान पर। 2 रन के साथ रनों में इजाफा, टीम का स्कोर अब मात्र मैदान पे पहुंचा 14 रन मैदान में। देखिए 14 रन 2 विकेट, दूसरा ओवर चल रहा है, तीसरा ओवर चल रहा है मैच का, मतलब 13 गेंदे 14 रन, लगभग 6 रन प्रति ओवर मैदान पर। इस जो कि स्ट्राइक रेट के साथ बल्लेबाजी इस वक्त दोनों की, मतलब 6 के साथ ही पीटर को देखिए इक्का दुक्का बिल्कुल, अभी तक पीटर अपने निजी कोटे पर 5 गेंदों पर। ओ बढ़िया क्रिकेट, शरीर के बिल्कुल करीब लिया, आखिरी समय पर हल्का सा बल्ले का मुंह खोला, 1 रन निकलता हुआ फॉल्तुस में, जब तक इनको उठाया जाएगा। एक सिंगल निकला और सिंगल के साथ रनों में इजाफा, टीम का स्कोर अब मात्र मैदान में पहुंचा, जबकि 15 रन पर 2 विकेट नुकसान के बाद। देखिए कुछ बातचीत मैदान पर, पता है कि गौरव है, बाबा बाकर, ये उनके प्रमुख गेंदबाज है जिन पर आप अटैक नहीं कर सकते, और बाकी के निथल्ले गेंदबाज जहां पर आपको कम से कम 2 ओवर मिलेगी, उस 2 ओवर में आपको आक्रमण करना पड़ेगा, ये सोच है सामने से मैदान पर। लेकिन मैं तो जरूर कहूंगा भाई, पेपर आसान नहीं है, ये दोनों टीमों के लिए मुश्किल बात है ये इस मैदान पर। ओ बल्ले पर लगी है गेंद, घूमी है गेंद, निकली थर्ड मैन बाउंड्री पर, जहां पर कम से कम 2 रन बनेंगे मैदान में। शायद पीटर बहुत तेज है, इसका मतलब है तीसरे के लिए कॉल किया, ओ लेकिन चले निशाना लगा, लेकिन 3 रन मिलेंगे। अल्केश हालांकि बहुत तेज नहीं दौड़ते, लेकिन चलिए 3 रन वहां पर बनते हुए 3 रन के साथ रनों में इजाफा, अब टीम का स्कोर मैदान में पहुंचा 18 पर पहुंचा। बालू 11 टीम पहले टॉस कर बैटिंग करती इस मैदान पर, जो कि अमृता स्पोर्ट जो इस वक्त दिनेश वारबाकर इनकी टीम मैदान पर। ऑन सेट 4 ऑफ सेट पर 5 चक्रों मैदान पर। ये खिलाड़ी बिल्कुल कद छोटा है, लेकिन ये खिलाड़ी किस जगह पर शॉट मारेगा ये कभी भी किसी भी गेंदबाज को बताना मुश्किल है, या कुछ फील्डर को भी, लेकिन इसमें प्रतिभा बहुत ज्यादा है। ये किसी भी समय पर 5वें गेंद में बैटिंग कर सकते हैं, इतनी काबिलियत इनके पास है, और वही काबिलियत को सभी जानते हैं, इसलिए शायद इस खिलाड़ी को रोकने का भरपूर प्रयास कर रहे हैं मैदान पर। इस बार इनसाइड आउट, कवर बाउंड्री पर खिलाड़ी मौजूद, लेकिन एक आसान सा कैच मैदान पर छोड़ते हुए। राज कावड़े जो कि फील्डर मैदान पर, ये अमूमन बहुत अच्छी फील्डिंग करते हैं, लेकिन इस बार हवा के झोंकों के साथ थोड़ा सा जजमेंट गलत हो गया। ये होता है बहुत बार, हवा का झोंका जब तेज हो तो गेंद थोड़ी सी हिल जाती है, और शायद इसके कारण कुछ हद तक मैं कहूंगा ये कैच छूटा, लेकिन गर्मी बहुत है, पसीना बिल्कुल आंखों के, बिल्कुल पसीना भी आंखों पर आएगा, ये भी कुछ हो सकता है, होने के बहुत कुछ नाटक कुछ हो सकता है यहाँ पर, लेकिन क्या वहां पर पता नहीं। ओहो टाइमिंग बेमिसाल, लॉन्ग ऑन बाउंड्री के ऊपर से 6 रन के लिए। इस खिलाड़ी के पास एक कद बिल्कुल छोटा हो, लेकिन दुबला पतला, लेकिन बहुत बल्ले से तेज मारते हैं ये। ओहो उड़ाया 6 रन के लिए। कायनात कायम है, उम्मीद पर पूरी दुनिया कायम है, और उसी उम्मीद के बलबूते पर जो कप्तान बालूलन का सोच रहा था कि पीटर का कैच लगभग ले लेते शायद, तो शायद मुश्किल हो जाती टीम को, लेकिन पीटर का कैच छूटने के बाद जब पीटर ने बैटिंग की 2 लगातार बड़ी शॉट मैदान पर,
और जिनको बिल्कुल आरोले एक्सप्रेस कहा जाता है उनको भी छोड़ा नहीं मैदान पर। मैं यही कहूंगा कि एक बड़े खिलाड़ी को ऐन मौके पर गेर बदलना चाहिए। गौरव अब गड़ेकर मैदान पर मोर्चे पर अंतिम ओवर लेकर इस मैच में पहला और सफल और गौरव का 6 रन कोई सफलता नहीं, लेकिन मैं कहूंगा एक उम्दा मुकाबला मैदान में। लगभग 10 रन प्रति ओवर 3 और 32 पर पहुंचा टीम का स्कोर, 10.5 रन प्रति ओवर मैदान और सामने जो कि मैदान पर अल्केश अभी तक शांत बैठा है, लेकिन मैं कहूंगा सही सोच है। इक्का दुक्का बीच बीच में बड़ा बड़ा शॉट मारना पड़ेगा, खराब गेंद का इंतजार करना पड़ेगा मैदान में। ओहो ये तीसरा छक्का। मैदान में ओ बल्ले पर लगी है, फिर से शायद मौका, शायद देखिए कॉल अच्छा, लेकिन तब तक सिंगल मिलेगा। इसी सिंगल के साथ टीम का स्कोर 39 मैदान पर। ये सब कुछ जानकारी हमारा करीबी दोस्त गौरव जो कि गौरव रेडकर सब कुछ जानकारी दे रहा है। टेनिस.com के माध्यम से आप यूट्यूब पर मुकाबले देख रहे हैं, आप बिल्कुल देख सकते हैं कि गौरव रेडकर जिनका आज बेहतरीन काम है, स्कोरिंग का काम कर रहे हैं मैदान पर। गौरव सर खास धन्यवाद, आपके चाहने वाले शायद इस मैच को देख रहे हैं। वापस मैदान पर पीटर, 2 गेंदों पर 2 छक्के, लगातार 3 गेंदों का रिकॉर्ड हो पाएगा, 3 छक्कों का देखना पड़ेगा। ओहो हो मिड विकेट के ऊपर से 6 रन के लिए। दिनेश सर, एक कैच क्रिकेट में कितना महंगा होगा ये देख लीजिए मैदान पर मुकाबला, क्या बैटिंग। ओहो हो उड़ाया फिर से 6 रन के लिए मैदान में। कि जिस गौरव ने अंतिम 7 गेंदों पर 29 रन बनाए, उसी गौरव के पीठ के ऊपर लगातार 3 छक्के मैदान में। वो फिर से जड़ में गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री पर खेलेगा, पहला रन बहुत तेज निकला, हल्की सी बढ़िया फील्डिंग, वहां पर 1 रन निकला और इसी के साथ 52 पर पहुंचा टीम का स्कोर मैदान में। कैच छूटने के बाद 26 रन जोड़ेंगे, 4 छक्के, एक सिंगल मैदान पर, माफ कीजिए 27 रन जोड़ेंगे मैदान पर। ये जानकारी सब गौरव रेडकर दे रहा है हमें, धन्यवाद सर आपका, बेहतरीन स्कोरिंग इस वक्त मैदान पर। ओ शायद ऑफ टर्न के बाहर तेज क्या गेंद को पहले ही देखा, कदम बढ़ाए और समाप्त हुआ चौथा। 4 ओवर समाप्ति के बाद 52 यह हालत मैदान में।
अंतिम अगर बल्लेबाजी का दायित्व बताऊं तो अभी तक 33 रनों की लाजवाब बैटिंग, सर्वाधिक पूरे प्रतियोगिता में सर्वाधिक एक इनिंग में रन बनाने वाला बल्लेबाज जो कि पीटर, और सर्वाधिक छक्के मारने वाला एक इनिंग में अभी तक मैं कहूंगा शायद यही रहेगा मैदान में। हाँ बिल्कुल, 4 जो कि गौरव ने भी लगाए थे, 4 इसने भी लगाए। ओ शायद वो क्या क्या एफर्ट, काम कर गए। बिल्कुल आउट है ये, बिल्कुल आउट है ये। एक बार भाई तालियां बजाई इस फील्डिंग के लिए, क्या फील्डिंग, क्या एफर्ट विकेट के पीछे। मैं कहूंगा भाई दिनेश सर 100 रुपए देने पड़ेंगे इस फील्डिंग के लिए। 100 अगर 200 भी देते तो भी चलेगा, ठीक है। ये बेहतरीन फील्डिंग मैदान पर, ये कैच टर्निंग पॉइंट का ये कैच, मैं कहूंगा मैच विनिंग क्या हो सकता है। देखिए 33 रनों की एक लाजवाब बैटिंग लगभग समाप्त, लेकिन दिनेश बाकर तारीफ करनी पड़ी आपकी इस स्पिरिट की, क्योंकि देखिए टीम के आपके विरुद्ध जरूर खेला पीटर, लेकिन आपने जो शुभकामनाएं दी ना वो पीटर के आगे आने वाली जिंदगी में बहुत काम करेगी। लेकिन पीटर बिल्कुल अच्छी बैटिंग वो, लेकिन पीटर मैं कहूंगा छक्का मारने वाली थी, हाथ मुंह देकर भी घर से आते ना और खाना खाने के बाद तब भी वो शॉट ऑफ छक्का मारते थे। लेकिन क्रिकेट है ये, एक बल्ले पर लगी, लेकिन विकेट कीपर की भाई तारीफ करनी पड़ेगी, क्या एफर्ट, क्या फील्डिंग मैदान पर। मैं कहूंगा 20 रन विकेट कीपर आपने खुद बचाए इस ओवर में, 4 छक्के मारने की काबिलियत थी इस पीटर के पास। और पीटर का विकेट निकल लेवेंडर खिलाड़ी अब मात्र मैदान पर, प्रसाद मैदान में स्ट्राइक पर रहेगा इस वक्त गेंदबाजी में, जो कि राज मैदान पर। शॉर्ट आर्म पुल किया, टाइमिंग बेमिसाल तो नहीं है, लेकिन चलिए एक ही रन मिलेगा। सिंगल के साथ अलकेश रहेंगे स्ट्राइक पर और टीम का स्कोर 53 पर पहुंचा इस मैच में। चार गेंदों का खेल अभी बचा है। अलकेश जिन्होंने एक छक्का मारा अभी तक अपनी इनिंग पर, ये बैटिंग इनकी, और इस बार टाइमिंग नहीं है, लेकिन चलिए हवा में गेंद निकली मिड ऑन पर, एक ही रन मिलेगा। 54 क्या 60 पर पहुंचेगा ये टोटल, जिस तरह से पीटर की 33 रनों की एक लाजवाब बैटिंग, क्या छूटने के बाद लगभग 4 छक्के मैदान में। 3 गेंदे 2 रन, यह अभी तक और अच्छा है। अगर शुरुआत के पहले 2 ओवर देखे लगभग 5 या 6 रन के थे, उसके बीच के 2 ओवर देखिए, पहले 2 ओवर देखिए 6-6 रन के थे, और उसके बाद 2 और 20-20 रन के, और ये कुछ फर्क था इस बॉलिंग में मैदान में। शॉर्ट आर्म पुल किया मिड विकेट पर सीधे झोली में, शायद 2 रन वहां पर बनते हुए, और ये आउट मैदान पर। लेकिन कोई बात नहीं, कोई बात नहीं। नहीं, ये रन आउट है मैदान पर, वो कैच था जो कि विकेट के पीछे। लेकिन मैं कहूंगा कि कंचन जब भी आप कैच छोड़ेंगे तो टीम जीतेगी, ऐसा सभी का मानना है, शायद हो भी सकता है। लोग मानते हैं इसका बात, मैं कहूंगा सही होगी भाई, न्यायपालिका न्याय करेगी। शॉर्ट गेंद फिर से ऑन सेट पर, टाइमिंग इतनी बेमिसाल है, लेकिन ये क्या कर दिया वहां पर, ये अतिरिक्त रन निकले, 4 रन मैदान पर।
पहुंचा टीम का स्कोर और एक अच्छी बैटिंग इस युवा खिलाड़ी के मैदान पर। आखिरी गेंद इनिंग समाप्ति के लिए शायद कहीं ना कहीं मैं कहूंगा एक अच्छी बॉलिंग। ओ फिर से टाइमिंग बेमिसाल नहीं है, सीधे हवा में आउट। 60 पर पहुंचा टीम का स्कोर और 61 रनों की आवश्यकता इस वक्त इस मैच को, जिससे पीछे अमृता स्पोर्ट टीम को इस मैदान पर पीछे इस मुकाबले में। पीटर चेक सुरेख फलंदाजी या मैदानावर एका बाजूला पीटर सुरेख फटकेबाजी तब्बल 33 धावांची बहारदार केली, 4 षटकार त्याच्या जोरावर एकेरी दुहेरी धाव संख्या, दुसऱ्या बाजूला 15 धावा या अल्केशा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि तब्बल 60 धावा या धावफलकावर आणि 61 या धावसंख्येचा पाठलाग हा मात्र करावा लागेल तो मात्र येणाऱ्या कालखंडामध्ये एका बसनं अमृता स्पोर्ट्स संघाला। अमृता स्पोर्ट्स संघाची सलामीची बिनीची जोडी ही मैदानामध्ये पावलं टाकते। मगासच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच किताब झाला घोषित केलाय तो सुशील भेर व त्याच्या साथीला डावकुरातचा राज ही सलामीची बिनीची जोडी आणि गोलंदाजी बर्कवर गोलंदाज संच होतोय आमच्या मान्यवर कक्षेच्या एन खंडा बाळू 11 संघाच्या बसनं पहिलं षटक घेऊन गोलंदाज संच होतोय अनिवार्य पॉवर प्लेचं षटक घेऊन प्रसाद मिळतोय। पंचांचा सामना सोडण्याचा इशारा हा आमच्यापर्यंत पोहोचतोय आणि पहिलं हे अनिवार्य पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रसाद आपल्याला पाहायला मिळतोय। 30 चेंडू 61 या धावसंख्येचा पाठला स्ट्रायकर एडला राज संच होतोय। कोलवर टप्प्याचा चेंडू भलक्या हाताने घेऊन काढला होतोय, परतीची फेक येईपर्यंत एक धावसंख्या ही सहजी पूर्ण केली जाते। राजच्या 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकाचा श्री गणेश होतोय धावफलकावर।
एक धाव धावपलकावर 61 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिलं अधिवर्य पॉवर प्ले षटक हे मात्र प्रगतीपथावर उजव्या हाताचा फलंदाज आणि मगाशच्या सामन्यामध्ये 7 चेंडू 29 धावांची त्यानं बहारदार खेळी हे मैदानावर लगावले आणि अमृता स्पोर्ट्स संघाला त्यानं विजेता पदाचा मानकरी करून दिलाय. तो खेळाडू हा स्ट्रायकर एंडला तो सुशील आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. आमच्या कमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं प्रसाद सज्ज होतोय. मोठा फटका पाहायला मिळतोय. आक्रमण डीप मिड विकेटला षटकारानं स्वागत ते मात्र प्रसादचं आणि 6 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 7 धावा या धावपलकावर डीजे. सात धाबाच्या धावपलकावर सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट पीड आपला क्षेत्ररक्षक अल्केश आमच्या स्क्रीनवर परतीची फेक तोपर्यंत निर्धाव चेंडूची ही घटना. जरी तुम्हाला मोठा फटका टोलवला तरी मी तुला मात्र एका बसून संयमी खेळणाऱ्या खेळीपासून ही मात्र रोखलं जाणारा दिरवाळा बहाल करतोय तो प्रसाद नामक गोलंदाज. सांघिक धावपलकावर 7 धाबा धावपलकावर बिनकड्यांच्या मुंबईतल्या पहिलं अनिवार्य पॉवर प्ले षटक हे प्रगतीपथावर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. कोलवर टप्प्याचा चेंडू सुंदर या ठिकाणी मात्र फळोत्तम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्भया कमबॅक करतोय गोलंदाज मैदानामध्ये प्रसाद. आक्रमणाला सुरुवात जरूर केली. 6 या धावसंख्येनं वैयक्तिक खातं खोललं जात आहे. समीकरण आता मात्र 26 चेंडू आणि विजयासाठी 54 धाबांची आवश्यकता. 7 धाबा धावपलकावर पहिलं षटक हे मात्र प्रगतीपथावर. मोठा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. लॉग ऑनच्या डोक्यावरून चेंडू सरळ सीमा रेषा बाहेर. खराब चेंडूचं आक्रमण या मैदानावर. सुशील बेरे ऑन फायर हे मात्र आरवली प्रीमियर लीग संघाच्या बाजूने एका बाजूला बऱ्याचदा आरवली प्रीमियर लीग मध्ये खेळतोय. आरवली संघ आयोजित आरवली प्रीमियर लीग 2022 हा क्रिकेटचा रणसंग्राम सुरुवातीला षटकारांच्या आतषबाजी मैदानावर पीटरनं जरूर केली आहे आणि त्याला प्रत्युत्तर मैदानामध्ये एका बाजूला मगाशच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 7 चेंडू 29 धावांची बहारदार केली तो सुशील बेरे ऑन फायर मैदानामध्ये. 13 धाबाच्या धावपलकावर शॉर्टफिट प्रकारचा चेंडू सुंदर फटका पाहायला मिळतो. डीप स्क्वेअर लेगला चेंडू सरळ जातोय तो जवळ सीमा रेषा बाहेर. 6 धावांसाठी डीजे. एकोणवीस धाबाच्या धावपलकावर समीकरण आता मात्र 24 चेंडू विजयासाठी 42 धाबांची आवश्यकता. आक्रमण हे मैदानावर 5 चेंडूचा खेळ फेस करतोय मैदानावर आणि तब्बल 3 षटकार टोलावत 5 चेंडूमध्ये 18 धाबा या सुरेख खेळाचं प्रदर्शन मैदानावर आहे. मात्र सुशील बेरेचा राज्य एकेरी धावसंख्या आणि सांघिक धावपलकावर 19 धावा या धावपलकावर. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. पहिलं षटक हे थोडंसं महागडं षटक आणि महागड्या षटकानंतर या मैदानावर वर्णी लागते ती गोलंदाज मात्र विघ्नेश अंदुरलेकर जो जरा फलंदाजीमध्ये थोडंसं कमी पडलाय जरूर पण मात्र एका बाजूनं गोलंदाजीमध्ये मी आपला 100% योगदान देणार या इराद्यानं सज्ज होतोय तो डावखुर हाताच्या फलंदाजासमोर. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ऑफ ब्रेक पद्धतीचा ठिकाणी चेंडू डाव्या हाताच्या फलंदाजाला तो लेफ्ट ब्रेक पद्धतीचा चेंडू बनला जातोय आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू या मैदानावर रष्ट्यांचा वेध घेतोय आणि तिरपाळीच्या स्वरूपात एकेरी या धावसंख्येवर हा राज हा मात्र माघारी परततोय.
पहिल्या चेंडूवर त्रिपाईच्या स्वरूपात जो ब्रेक थ्रू लावून देतोय मैदानावर विघ्नेश आंदुर्लेकर बाळू 11 संघाचं नेतृत्व करत असताना नवीन फलंदाजच्या मैदानामध्ये पावलं टाकतोय केशव बाक्कर उर्फ बाबा बाक्कर मैदानामध्ये पावलं टाकतोय. मग अशा मॅचचा हिरो मैदानावर एका बाजूने सुशील बेहरे ऑन फायर आणि सुंदर गोलंदाजी मैदानावर कमबॅक करणारे गोलंदाजी करावी लागेल ती मात्र बाळू 11 संघाच्या गोलंदाजांना. कारण सुरुवातीच्या कालखंडामध्ये स्ट्रायकरचा गोलंदाज 19 धावा खर्च करतोय आणि समीकरण आता मात्र 23 चेंडू 42 धावांची आवश्यकता. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू दिशा दिली जाते डीप स्क्वेअर लेगला डीप ऑन द कार्पेट पद्धतीचा फटका परतीची पेक सुंदर आणि बिटवीन विकेट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 21 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. एकवीस धावा या धावफलकावर आडव्या बॅटनं फटका टोळण्याचा प्रयत्न लेस्टिकच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच 2 हात समांतर करतायत स्वेर चेंडूचा इशारा करतायत. अवंतरच्या स्वरूपात 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 22 धावा या धावफलकावर. थोडासा गती परिवर्तनाचा चेंडूवर जरूर फिंगर रोल केले होते पण टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर जातोय. गोलंदाजाला मात्र दंडात्मक केलं जात आहे आणि दंडात्मक या धावसंख्येनं बोनस स्वरूपाच्या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर अमृता स्पोर्ट्स संघ 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 22 धावा धावफलकावर. पुढे सरसा मोठा फटका मारायचा होता बॅटची 11 कार्ड यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावले जाते आणि झेलवॉचच्या स्वरूपात माघारी परततोय मैदानातून. करायची होती मैदानावर कारण एका बाजूने मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुशील बेहरे ऑन फायर हे मैदानामध्ये चालू आहे अमृता स्पोर्ट्स संघाच्या बाजूला. बघूया नवीन खेळाडू कोणता खेळाडू मैदानामध्ये पावलं टाकतोय आणि तोपर्यंत बोलूया सुमधुर संगीताकडे. सचिन बाक्कर मैदानामध्ये सुशील बेहरे याच्या साथीला कमबॅक करणारी गोलंदाजी 2 ब्रेक थ्रू लावून देतोय मैदानामध्ये बाळू 11 संघाचं प्रतिनिधित्व करत असताना विघ्नेश आंदुर्लेकर. जरी मी फलंदाजीमध्ये आज कमी पडलो तरी गोलंदाजी मी माझं मात्र 100% योगदान देणार आणि निर्वाळा बहाल करत प्रतिस्पर्धी संघाच्या नवदीप खेळाडूंना अक्षरशः मैदानावर बांधून ठेवतोय. तर दुसऱ्या बाजूने सुरुवात सुंदर पद्धतीची संयमी खेळीची बाबा बाक्करचे आणि त्यानंतर मैदानावर जलबाजी करण्याच्या नादात बाबाला माघारी परतावं लागतंय. बाबा उर्फ केशव माघारी परततोय. 21 चेंडू विजयासाठी 39 धावांची आवश्यकता. येणाऱ्या कालखंडामध्ये 22 धावा धावफलकावर 2 गाड्यांच्या मोबदल्यात आणि सचिन सज्ज होतो स्ट्रायकर एंडला. आडव्या बॅटनं सुंदर फटका पाहायला मिळतोय फटका बसलाय सेम बॅट स्क्रीनवर ऐन मुख्य झेल सुटलं जात आहे आणि सुटलेलं झेल थोडंसं मात्र निराशा व्यक्त करणारं आणि प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला जी धोक्याची घंटा वाजली होते मगाशी गौरव गडेकरचं सुटलेलं झेल आणि सामना जवळजवळ समाप्त आला मैदानावर. अमृत स्पोर्ट्स संघानं जवळजवळ विजयाचा झेंडा फडकवला आणि तोच निर्बळ बहाल करत जरा लॉक वेक्टर म्हणून संबोधला जाणारा संघ या मैदानावर पुन्हा एकदा विजयाचा झेंडा फडकवतोय की प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना जो नेतृत्व करत असताना ब्रेक थ्रू लावून दिलाय तो विघ्नेश आंदुर्लेकर आपला बोलबाला चालवतोय की काय. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये तो चेंडू निर्धाव चेंडूची गडदा जसजसं निर्धाव चेंडू तसतसं टाळ्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळतोय तो बाळू 11 संघाच्या कोट्यामध्ये आणि जसजसे निर्धाव चेंडू तसतसं निराशेचं वातावरण मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. ते येणाऱ्या कालखंडामध्ये 61 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अमृता स्पोर्ट्स संघाच्या बाजूला समीकरण आता मात्र थोडंसं अवघड होत चाललंय. हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न पॉलोथ्रो मध्ये स्वतः येतोय गोलंदाज परतीची पेक तोपर्यंत 1 धावसंख्या. निर्धाव चेंडू गणला जातोय आणि आता समीकरण मैदानामध्ये 18 चेंडू विजयासाठी 38 धावांची आवश्यकता. 18 बॉल 38 धावा. एका बाजूने जो खेळाडू सुरुवातीला जर 3 षटकार टोलावले ह्या दुसऱ्या षटकामध्ये तब्बल होता नॉन स्ट्रायकर राहिलेला. मी पण एका बाजूने बाबा बाक्कर होता मैदानावर एकेरी 2 धावसंख्येची जोड
आणि जास्तीत जास्त स्ट्राईक जर सुशील बेहरेला दिली असती मैदानावर तर 2 ते 3 मोठे फटके नक्कीच लगावले असते. त्याच्याकडे क्षमता आहे, पण उर्वरितचं काम हे 18 चेंडूंमध्ये करावं लागेल अमृता स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांना. आणि 18 चेंडूंपासून 38 या धावसंख्या असून वाचावं लागेल येणाऱ्या कालखंडामध्ये ते बाळू 11 संघाच्या गोलंदाजांना. गोलंदाज सज्ज होतोय. अल्केश आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडला सचिन, नॉन स्ट्रायकर एंडला सुशील आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू टप्पा पडला, थोडासा मारतोय लेफ्ट ब्रेक पद्धतीचा चेंडू एकेरी या धावसंख्येसाठी जातोय. एक या धावसंख्येने सांघिक धावफलक जी स्थिरावलेला धावफलक मात्र पुढे सरकला गेला. 24 धावा या धावफलकावर 2 गड्यांच्या बदल्यात 61 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरेख गोलंदाजी, टाळ्यांचा आवाज करून देणारे गोलंदाजी, ऑफस्टिकच्या थोडासा बाहेरचा चेंडू पंच दोनात समांतर करतायत. अवंतरच्या स्वरूपात 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पावशतकी खेळ पूर्ण करतोय. 25 धावा या धावफलकावर. एका बाजूला लेफ्ट ब्रेक पद्धतीचे चेंडू प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाज थोडंसं जकडून ठेवणारे सुंदर फटका पाहायला मिळतोय. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू क्षेत्ररक्षक 2 ते 3 चेंडूच्या मागे दोमा असल्यामुळे चेंडू विसंबलातोय. एकीर धावसंख्येची पावलं दुहेरी धावसंख्येकडे आणि वळली जात या 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 27 धावा धावफलकावर. 27 धावा या धावफलकावर. तिसरं षटक हे प्रगतीपथावर समीकरण आहे. मैदानामध्ये 16 चेंडू 34 धावांची आवश्यकता. सोळा चेंडू 34 धावा. सुरेख गोलंदाजी, सुंदर चेंडू, टाळ्यांचा आवाज करून देणारा चेंडू, प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला प्रश्नचिन्ह उभा करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी जी क्षमता आहे अल्केशकडे ती क्षमता पूर्ण करतोय. बाळू 11 संघाच्या बाजूने खेळत असताना ज्या गोलकामासाठी आपल्याला बोलवलं गेलं, ज्या कामासाठी बाळू 11 संघाने जे पॉइंट खर्च केले त्याचा निर्वाळा बहाल करतोय आणि प्रतिस्पर्धी संघाच्या तगड्या फलंदाजाला अक्षरशः मी म्हणेन बांधून ठेवलं जातं. हे सुरुवातीला लेस्टिकच्या थोडासा बाहेरचा चेंडू, थोडीशी नजर जरूर लागते अल्केशला. अवंतरच्या स्वरूपात 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 28 धावा या धावफलकावर. गती परिवर्तनाचा चेंडू, सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटनं हे फटके मात्र टोलवण्याचा प्रयत्न, ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला टोलण्याचा प्रयत्न करतोय. ते मात्र फलंदाज अमृता स्पोर्ट्स संघाचा आहे. एका बाजूला ज्या सुशील बेहरेकडून आशा अपेक्षा होत्या, चला धाबा येऊन द्या, ज्याच्या चेंडू पळतो आता मात्र चला हवा येऊन द्याची स्थिती या मैदानावर केली जात आहे. समीकरण थोडंसं अवघड चाललंय. 28 धावा 2 गड्यांच्या बदल्यात. आडव्या बॅटनं पटका टोलवला जातोय. तो डेव्ह स्क्वेअरलेगला दोमा असल्यामुळे क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत सरते. शेवटी या मैदानावर चेंडू थोडासा विजय प्राप्त होतोय. चौकाराची कोण ही पंचांची आमच्यापर्यंत आणि 4 या धावसंख्येनं सांघिक धावफलक हा धावफलकावर 32 धावा या धावफलकावर 3 षटकांचा 18 चेंडूंचा खेळ हा मात्र समाप्त होतोय. स्पर्धेदरम्यान
या स्पर्धेमध्ये आम्हाला ज्यांनी वेळोवेळी मदत केली, स्पर्धेचे सर्व सर्व श्री महेश गोडकर यांचं इथे आगमन होत आहे. मी त्यांना विनंती करतोय की मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बत्तीस धावांच्या धावफलकावर आणि गोलंदाजी बरोबर गोलंदाज रोहित सज्ज होतोय. समीकरण मैदानामध्ये 12 चेंडू 29 धावांची आवश्यकता ही येणाऱ्या कालखंडामध्ये आणि गोलंदाजी बरोबर नवदीप गोलंदाज रोहित सज्ज होतोय. शॉर्ट फ्लिप प्रकारचा चेंडू फटका बसलाय, धोक्याची घंटा जरूर वाजली. 7 स्क्रीनवर पीटर आपल्याला पाहायला मिळतोय आणि सचिन हा मात्र माघारी परततोय. मोठा फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका टोलवायचा प्रयत्न होता. फटका हा जरूर फसलाय. फसलेला फटका प्रतिस्पर्धी संघाला उत्साहाचं वातावरण निर्माण करून गेलाय आणि समीकरण मैदानामध्ये 11 चेंडू 29 धावांची आवश्यकता. मगाच्या सामन्यात जरा 7 चेंडूमध्ये 29 धावांची बहारदार खेळ केले. ती खेळी आठवावी लागेल ती येणाऱ्या कालखंडामध्ये. ती सुशील बेहेर याला आणि त्याच्या साथीला मात्र नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला थोडस गोलंदाजीमध्ये जरूर महागडा ठरलाय. तो गौरव गडेकर सज्ज होतोय. गौरव गडेकर आमच्या नवीन खेळाडू नॉन स्ट्रायकर एंडला. कमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं नवदीप खेळाडू रोहित सज्ज होतोय. आक्रमण करण्याचा प्रयत्न, डीप ऑन द कार्पेट पद्धतीचा फटका डीप मिड विकेटला. परतीची फेक तोपर्यंत 1 धावसंख्या आणि 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 33 धावा या धावफलकावर 61 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना तेहतीस धावा या धावफलकावर 3 गाड्यांच्या बोबतल्यात. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हरला फटका फसलाय मैदानामध्ये. गौरव गडेकर आल्या पावली माघारी परततोय. ज्या नवदीप खेळाडूकडे जी जबाबदारी दिली मैदानावर ती जबाबदारी रोहित नामक गोलंदाज पूर्ण करतोय. 2 तगडे खेळाडू बॅक टू द पॅव्हिलियन. रोहितचा आपण स्वागत करूया सुमधुर संगीताच्या माध्यमातून, डीजेच्या माध्यमातून. तेहतीस धावा या धावफलकावर सुंदर जबरदस्तचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला कांचन आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण थोडस अवघड झालंय मैदानामध्ये. रोहितला जी जबाबदारी दिली ती रोहितनं पूर्ण केली. पहिल्या प्रयत्नात माळू 11 संघ तगडी धावफलकात जमवतोय. 61 धावांचा पाठला. सुरुवातीला आक्रमण मैदानावर सुशील बेरेचं तब्बल 3 षटकार टोलवले पहिल्या षटकामध्ये. आता समीकरण मैदानामध्ये 8 चेंडू विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. 8 चेंडू विजयासाठी 27 धावा आणि गोलंदाजी बरोबर गोलंदाज नवदीप गोलंदाज सज्ज होतोय. मान्यवर कक्षाच्या एटकडनं रोहित. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा ठिकाणी बाहेर जातोय. स्वेर चेंडूचा इशारा अभ्यंतरच्या स्वरूपात 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलक पुढे सरकला गेला. 35 धावा या धावफलकावर. 35 धावा या धावफलकावर. सुंदर गोलंदाज टाळ्यांचा आवाज घेऊन देणारे गोलंदाज. ऑफ साइडचा चेंडू जवळजवळ एका बाजूला शपोल होऊन डीप मिड विकेटला टोलवायचा होता. कांचनचा इरादा असफल राहतोय.
आणि समीकरण थोडंसं अवघड झालंय मैदानामध्ये. 7 चेंडू 26 धावा, आक्रमण हे करावं लागेल मैदानामध्ये. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, आक्रमकता हे बचावाचं साधन आणि त्या आक्रमणाची नितांत आवश्यकता ती अमृता स्पोर्ट्स संघाला. ऑस्ट्रेलियाच्या बराच वेळचा चेंडू पंच दोनात समान करत स्वेअर चेंडूचा इशारा करत आहेत. अवंतच्या स्वरूपात एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 36 धावा धावफलकावर. यानंतर सामने मैदानावर रंगतोय जय भवानी अणसूर विपक्ष विशू प्रदर्श. दोन्ही कर्णधार टॉस साठी आपल्याला अंतिम पुकार आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये करायचा आहे. जय भवानी अणसूर संघाचा कर्णधार समीर दूर या ठिकाणी उपस्थित आहेत. ऋषी कुडवेला विनंती करतो आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचा आहे. आडव्या बॅटनं सुंदर पटका डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक अल्केश तैनात होतोय. परतीची पेक तोपर्यंत 2 धावा धावचीची संधी या मैदानावर. दुहेरी धावसंख्येची मात्र आशा होते या मैदानावर. एका बाजूला अमृता स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांना आणि दुहेरी धावसंख्येच्या नादात मात्र ज्या जोखमीच्या धावसंख्येत अडकला जातोय जखडला जातोय मैदानावर तो कांचन माघारी परततोय. चोवीस धावांची आवश्यकता. जर 4 मोठे फटके बगाशच्या सामन्यात सुशील बेरेने टोलावले ते मोठे फटके हे पत्र टोलवावे लागतील. आणि एका बाजूने गोलंदाजी बारकबार झाला फिरकी गोलंदाजी या मैदानावर केले. सुरेख गोलंदाजी अक्षरशः नाचवलंय फलंदाजांना. तो अल्केच सज्ज होतोय. आडव्या बॅटला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत आणि चूक मात्र या मैदानात आणि चुकीचा परिणाम प्रतिस्पर्धी संघाला 4 धावा बहाल करत सांघिक धावफलकावर. लगवलं जात आहे. 5 गड्यांचे बुबुतले आहेत आणि आता विजयासाठी 5 चेंडू 20 धावांची आवश्यकता. तो चेंडू फक्त एकेरी धावसंख्येसाठी होता. मात्र येणाऱ्या कालखंडामध्ये क्षेत्ररक्षकाची घोर चूक आणि प्रतिस्पर्धी संघाला ते चौकाराची मोहरी आपल्याला पाहायला मिळत. आडव्या बॅटनं पटका टोळण्याचा प्रयत्न लेब्रे पद्धतीचे चेंडू पासून दूर राहत आहेत. समीकरण मैदानामध्ये 4 चेंडू विजयासाठी 20 धावा. 2 मोठे फटके पाहिजेत मी म्हणेन 4 चेंडूंमध्ये. एका बाजूनं अमृता स्पोर्ट्स संघाला आणि दुसऱ्या बाजूनं 2 मोठ्या फटक्यांपासून वाचायचं आहे मैदानावर. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कबरच्या डोक्यावरून नैसर्गिक करताना चेंडू थोडासा आडा राहतोय. परतीची फेक ही चुकीच्या एंडला तोपर्यंत 2 धावा ह्या पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 43 धावा धावफलकावर. 3 चेंडूमध्ये 3 मोठे फटके हे मारावे लागते येणाऱ्या कालखंडामध्ये. एका बाजूला 3 चेंडू 18 धावा ही आवश्यकता आणि सुशील मैदानामध्ये. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. टायरचे आवाज करून ते जरी गोलंदाजी एसटीच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय ते मात्र फलंदाजाला. विशू प्रदास आपला निर्णय आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये कळवा ऋषी गडाव.
18 धावांची आवश्यकता. अनिकेत मैदानामध्ये आता 20 फूट फलंदाज थोडासा बाहेर येतोय. अनिकेत 2 चेंडू विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. 43 धावा धावफलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात अमृता स्पोर्ट्स संघ 61 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना त्यानंतरचा सामना या मैदानावर दोन्ही संघांचा विचार केला प्रणय तर 1-1 सामना पराभूत. डुवा डायरेड मैदानामध्ये जो जिंकेल तो एका बाजूने अग्रस्थानवर आपल्या खात्याची ओपनिंग करेल आणि दुसऱ्या बाजूने जो संघ पराभूत त्याला येणाऱ्या कालखंडामध्ये थोडस अवघड होईल ही प्रीमियर लीगची स्पर्धा. आडव्या बॅटनं मोठा फटका पाहायला मिळतो. डीप स्क्वेअर लेगला चेंडू सरळ जातोय तो जवळ सीमारेषेवर 6 धावांसाठी. जरूर केली मैदानावर आणि ज्या खेळाडूला जर कुठेतरी अगोदर पाठवलं असतं जर सुरुवातीला पाठवलं असतं ते आक्रमण झालं असतं. अनिकेतला 20 फुटक फलंदाज का म्हणून संबोधलं होतं याचा प्रात्यक्षिक उदाहरण प्राप्त करतोय. झेलबादच्या स्वरूपात माघारी परततोय पण अनिकेतला ज्या कामासाठी पाठवलंय त्या अनिकेतनं जरूर काम केलंय. विजयी होतोय तो मात्र बाळू 11 संघ आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. लहानपण कीर्तिमान बाळू 11 संघाची रन मशीन मॅन ऑफ द मॅच पीटर फर्नांडिस.